गाणं हा तर माझा श्वास आहेच, पण गाण्याव्यतिरिक्तही काही वेगळा प्रकार हाताळायचा थोडासा प्रयत्न मी केला. एका वाहिनीवर राग एक रंगन एक म्हणून एक सांगीतिक कार्यक्रम मी 3 वर्ष अँकरिंग केलं. त्याचं एक वेगळाच अनुभव होता, कारण खूप दिग्गजांना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भेटता आलं, त्यांचे अनुभव ऐकता आले, खूप शिकता आलं. तसंही आपण कोणालाही भेटतो तिथनं आपल्याला शिकायला मिळतच असतं. रोजच आपला दिवस हा एक नवीन काही शिकवण घेऊनच येत असतो. त्यामुळे त्या कार्यक्रमातनं मला खूप काही शिकायला मिळालं, खूप काही चांगलं ऐकायलाही मिळालं. एक वेगळा तो छोटासा प्रवास होता आणि मजा आली त्या प्रवासात मला अनुभवताना. अगदी आत्ताच माझा एक चित्रपट नवीन रिलीज झाला आहे, लई भारी. रितेश देशमुख ह्याचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि बऱ्याच वर्षांनी नटरंगनंतर मराठीत एवढी जास्त गाणी असा असलेला चित्रपट अजय अतुल यांनी आत्ता केला. मीही बऱ्याच वर्षांनी त्यांच्याकडे पुन्हा एकदा ह्या चित्रपटासाठी गायले. एक सुंदर व्हायब्रंट आणि एकदम नाचायला लावणारं असं होळीचं गाणं यात मी आणि स्वप्नीलनी गायलेलं आहे. तुम्हाला एक झलक मी दाखवते. हे चारीचा शोधू नको तू बहाणा, फुकट साधू नको रे निशाणा, नको छेडू तू जरा धम्मान घे. हे चिकार झाले हे फंडे पुराणे, रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे, फिरते घेऊन मी दुनिया खिशात रे. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. ह्या गाण्यात एक ट्विस्ट जो दर्शकांनाही नंतर दिसला, तो मलाही ट्विस्टच होता. कारण जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग केलं होतं तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की हे गाणं नक्की कोणावर चित्रित केलं जाणार आहे. अर्थातच राधिका आणि रितेश देशमुख यांच्यावर ते चित्रित होणार आहे हे माहिती होतं, पण सेकंड कडव्याला जेव्हा जेनेलियाची एंट्री त्याच्यात त्यांनी दाखवली तेव्हा मला देखील ते एक सरप्राईज होतं की वाव, आपला आवाज दोन्ही नायिकांना तिथे आपल्याला द्यायला मिळालेला आहे. मला खूप मजा आली. त्यामुळे गेली जवळजवळ 18 वर्ष अजय अतुल यांच्याबरोबर मी काम करते आहे. अगदी त्यांच्या नवीन सुरुवातीपासून विश्वविनायक, बाकी त्यांचा सगळा ग्राफ आत्ता अगदी लई भारीपर्यंत मी अगदी जवळून पाहिला आहे. आमचं खूप छान ट्युनिंग आहे. त्यामुळे कदाचित जेव्हा मी त्यांच्याकडे काम करत असते तेव्हा त्याच्या मनातली एखादी चाल आणि त्यातल्या अपेक्षा मला समजायला कदाचित सोप्या जात असतील असं मला वाटतं. असंच एक सुंदर ट्युनिंग आमचं झालेलं गाणं मला आता आठवतं आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ह्या चित्रपटातलं एक खूप मेलोडियस आणि अत्यंत गोड असं ड्युएट आहे. माझं आणि ऋषिकेश रानडे ह्याचं हे पहिलंच ड्युएट आहे. आणि या गाण्याची आठवण पण मी तुम्हाला अशी सांगेन की आम्ही संध्याकाळपासून रेकॉर्डिंग सुरू केलं होतं. पहिल्यांदा ऋषिकेशचं झालं आणि माझं रेकॉर्डिंग होता अगदी पहाटे 2 वाजले होते. त्यामुळे पहाटे 2 वाजता हे रेकॉर्डिंग मी केलं आहे. पण इतकी सुंदर चाल होती की वेळ काय आहे, किती वाजलेत, आपण खाल्लं की नाही, प्यायलं की नाही, कशाचीही मला पर्वा नव्हती. अत्यंत गोड गाणं गायला मला या निमित्ताने मिळालं. खूप आनंद होतो. इतकी छान गाणी मला गायला मिळाली आहेत त्यांच्याकडे आणि ह्याबद्दल मी खरंच त्यांचे आणि माझ्या परमेश्वराचे नेहमीच मी आभार मानेन की मला खूप छान कंपोजिशन्स गायला मिळाल्या आणि तुमच्यापर्यंत पोचवता आल्या. असे मराठी चित्रपट करत असतानाच मला हिंदीत गाण्याची संधी मिळाली. मधुर भांडारकर यांच्या ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटात मी ज्येष्ठ गायक भूपेंद्र यांच्याबरोबर एक डुएट गायलं. तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवते. न जिस दिन तेरी मेरी बात होती है, न जिस दिन तेरी मेरी बात होती है, न दिन गुजरता है न रात होती है, न दिन गुजरता है न रात होती है.
दिन तेरी मेरी बात होती है, न जिस दिन तेरी मेरी बात होती है. अशाच खूप साऱ्या आठवणी, गाणी, किस्से असं घेऊन मी पुढच्या भागात तुमच्याशी गप्पा मारायला परत येणार आहे. माझा सुरेल प्रवास कसा झाला, मी माझं गाणं कसं सुरू केलं, कसं पुढे नेलं, ह्या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. तीच टेकला धरेला आता जाऊ दे घराला, थांब थोडी थांब चंद्र येईल भराला, आता जाऊ दे